नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरी हरी मी तो अल्पमतिहीना मी तो अल्पमतिहीना काय वरनो तुझे गुण उदकी तारिले पाषाणा महिमान नामाचे नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले काय महिमान नामाचे नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भाले माझे कंठी राहो बरे कपी कुळा उदारिले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले द्रोणगिरी कपिहारी आनविदा सीतापदी केली ख्याती आसोद केली ख्याती भरत देशी समाधी नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले
चांगले होती मनुष्य झाली होती वाकाळली अलंका सहन केली नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले हनुमंताने ताचाने नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम जानाची जीवना जीवना योगिराचे निज जाना रामराई शिवलोचना वंचित नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले कचराना वंदिते हो नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठीरा हो भले माझे कंठीरा हो भले कपी तुला उधारिले पुरा उधारिले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज गंगागी महाराज ब्रह्मलीन नारायण गिरी महाराज स्वामी समर्थ महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज मी तो अल्पमतिहीन काय वर्णो तुझे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपिकोळा उद्धरिले मुक्त केले राक्षसा द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती थोर केली ख्याती भरत भेटी समयी शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखानिले लंका दहन केली हनुमंत काशाने राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदितो नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले
कपी कोळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कृपादाने कथेचा विचार चंद्रप्रभाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विचार चंद्रप्रभाने कथेचा विस्तार माझी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी महायोगपीठे तटी भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दत्तं मुनीन्द्रे समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संतांच्या वारकरी संताच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी नमिला गणपती माऊली सारगा गणपती माऊली सारगा गुरुराया दंडवत गुरुराया दंडवत गुरुराया माऊली सारगा
तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्या धरू विवेकावरी शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा हृदय आपले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु घ्यावी घ्यावी माझी सेवा विचारे माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा विचारे माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची सेवा पुरुषोत्तम मास पर्वकाळ त्यानिमित्त हा सेवेचा योग सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय राम नामाचं महत्व सांगतात. विठ्ठला 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 कलियुगामध्ये सगळे संतांनी नामाचं महात्म्य सांगितलं आहे. प्रसिद्ध फक्त हरिपाठ झालाय, माऊलीचा प्रसिद्ध झाला, घरोघरी घेतो आपण, पण सगळ्या संतांचे हरिपाठ आहे. सगळे संत जेवढे संत झाले प्रत्येकाचा हरिपाठ आहे वेगवेगळा. मग नाम महात्म्य सोडून काही हरिपाठात आहे का? काहीच नाही. हरिपाठ म्हणलं का भगवंताच्या नामाचं महात्म्य नाथांचा त्याच्यानंतर प्रसिद्ध झाला, परंतु सगळ्या संतांनी नामाचं महात्म्य सांगितलं, तोंड भरून नामाचं वर्णन केलेलं आहे. इथं तर डबल सांगितलंय. नाम चांगले, एकदा चांगले म्हणले डबल कायला म्हणायला पाहिजे. एखाद्या गोष्टीचं महत्त्व जर पटवून द्यायचं असलं, तसं संतांचा महिमा सांगतो आपण, तसं नामाचा महिमा बाकीच्या साधनापेक्षा जर मोठं सांगायचं असलं तर त्याला दुरुक्ती दोष येत असायचो शास्त्रात, पण संतांना तो लागू पडत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुंदर असा अभंग आहे. तर या परिवाराचं सत्संग म्हणल्यावर काय पाहिजे मग, नाही का? दुधात साखर, त्यातली त्यात पुरुषोत्तम मास, त्या निमित्तानं मग रात्री बी सेवा झाली. म्हणजे करू, सगळ्या मंडळीला बोलवलं आहे, थोडा वेळ सेवा करू, त्यानंतर प्रसाद आहे. कलियुगामध्ये सत्संग फार श्रेष्ठ आहे, नाही का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी काय. त्या महाराजांचं कीर्तन म्हणजे नुसतं आत्मा आहे, साधन आहे. कीर्तन हे पोट भरण्याचं साधन नाही आहे, हे उदर भरण्याचं साधन नाही आहे, हे उद्धाराचं साधन आहे. विठ्ठला या महिन्यामध्ये शास्त्र असं सांगतं, जेवढं आपल्याकडून सत्कर्म घडण, पुण्यकर्म घडण, दान धर्म घडण, फल डबल आहे ना. अधिक महिन्यात फल अधिक आहे म्हटले. डबल. तसं पूर्व काळात एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर आपण सेवा केली त्याचं फल डबल असतं, तसं आहे. मग आपण जर याच्यामध्ये आता 2 कीर्तन ऐकले, आपल्याला डबल फल झालं का नाही काल. पण चुकलं समजा, आपले कोणी कधी जर चूक झाली ते सुद्धा डबलच होईल ना. आपल्या हातून जर एखादं पाप घडलं समजा, त्याचं सुद्धा फल आपल्याला डबलच भेटेल ना. मग नियम हा दोन्हीकडे सारखाच असतो. पुण्य जर डबल होतंय तर मग म्हणून
त्या महिन्यामध्ये कोण तीर्थयात्रा करतंय, दान धर्म करतंय, आपल्याला हाच आहे ना. आता आपण त्रिवेणी संगमामध्ये स्नान करतोय ना. कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा. देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम. तेथेची उत्तम, तेथेची उत्तम, तेथेची उत्तम. जळती दोषाचे डोंगर, 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 जळती दोषाचे डोंगर. हरी कथा जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नार, गाती ऐकती सागर, हे पवित्र हरी कथा. भगवंताची कथा आहे, सामान्य कथा नाही महाराज. आणि त्यातली त्यात रामाचं चरित्र म्हणल्यावर काय पाहिजे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकमक्षरम पुसा महापातक नाशनम. पातकाचा नाश होतो. सामान्य चरित्र नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. त्याचं फक्त उच्चारण करायचं, आचरण करायचं असलं तर राम अवताराचं. एक वचनी, एक बाणी, एक पती, फार त्याग. रामाचं चरित्र म्हणजे ग्रस्तीला एक नंबरचं. विठ्ठल 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 म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये रामनामाचं महत्त्व सांगतं. कारण याला विधिविधान नाही. बाकीचं जर आपल्याला काही यज्ञ करायचं ते सगळं नियमात करावं लागतंय. आता हा यज्ञची, पण हा सोपा आहे जरा, नाही का. बाकीच्या गोष्टी कर्मकांड फार किचकट असतं. चूक जर झाली तर दोष घडतो, असं आहे ते कर्मकांड. म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर शब्द वापरलाय जगद्गुरु. एक एक शब्द सोन्याचा असतो. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. एवढा सोपा मार्ग असताना काट्याच्या मार्गाला कशाला जातं. आडराणी भरली जग. म्हणून जगद्गुरु तुकोबारा एकदम सोपं. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळांचा. जगद्गुरु तुकोबारायचं काय, अवतारी महापुरुष ती मूळचीच मुक्त आहे. ते आपल्याला सांगण्याकरता आलेत. त्याला काहीच करायची गरज नाही. एक वडील जे करती त्या नाम येरती अनुष्ठिती. सामान्य सकाळ ब्रह्मज्ञानी महात्म्याला काय करायचं राहिलं असतं, पण आपल्याकरता हे सगळं करावं लागतं. त्यांनाही गुरुकडे जावं लागतंय, त्यांनाही ज्ञानाचा उपदेश घ्यावा लागतोय आपल्या करताना. म्हणून असे मुक्त महात्मे आपल्याला कलियुगामध्ये आपलं कल्याण व्हावं, ही साधन सगळ्यांना करता यावं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी यारी यारी लहान. तर आता पार इथं 1 वर्षापासून तर 100 वर्षापर्यंत स्टेजची कंपनी आपण सगळ्यांना अधिकार सारखा आहे ना. नामस्मरण कोणाला करता येतं ना, एखाद्याला गाता येत नाही. येईल तैसा बोल रामकृष्ण. म्हणून हे 2 पूर्ण अवतारे राम कृष्ण नामी ये दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी मराठे हृदय मंदिरी, मराठे हृदय मंदिरी, मराठे हृदय मंदिरी. रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी मराठे हृदय मंदिरी, मराठे हृदय मंदिरी, मराठे हृदय मंदिरी.
संसार बंधन हा प्रत्येकाच्या पाठीमागं आपल्याला बंधन आहे, दुःख आहे, जन्म मरण आहे, हे सगळं तोडायचं आपल्याला. आणि त्याच्याकरता राम कृष्ण नामे हे दोन्ही साठी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा वरच्या तर घालावंच लागतील माळा आपल्याला, ते तर पवित्रीचं लक्षण आहे. पण आतली माळ अखंड चालू पाहिजे, अखंड. ती काही कोणाला दिसत नाही. अखंड भगवंताचं नामस्मरण जर चाललं तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नाही का, भागवत कथेचं महात्म्य का वाढलं? राजा समोर येऊन बसतो ना, बाकीच्यांना काय मग. आताचे राजे नाही बसत, पण चक्रवर्ती राजा होता, त्याला वैराग्य प्राप्त झालं होतं. आता ज्यांना माहिती नाही 7 दिवसात जाणार आहे म्हणून. चक्रवर्ती राजा होता, तो समोर येऊन बसला, त्यांना भागवत ऐकलं, म्हणून भागवताचं महात्म्य वाढलं ना. मग हे रामनामाचं महत्व वाढण्याला कारण आहे ना काहीतरी. आपण करतो याच्यात का, आपल्याला तर नामस्मरण करावंच लागेल, आपल्याला तर पर्यायच नाही. भोले बाबा भजन करतो, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. भोले बाबा सददेवा सारखं चिंतनामध्ये. आई साहेबांनी विचारलं, तुम्ही भजन करते कोणाचं? सगळं जग तुमचं पूजन करतंय, भजन करतं, तुम्ही कोणाचं भजन करता? म्हणले मी रामनामाचं भजन करतो. तो राम तर तिकडे रडतोय म्हणली, झाडांना कवळ्या घालतो, हाय सीते हाय सीते हाय सीते नाही का, काय तिची अवस्था आहे म्हणली. तुम्ही त्याचं भजन करता, कोणाचं भजन करते म्हणले? कारण म्हणजे भगवंताच्या नामाचं महत्व मोठ्यांना काही कळत नाही. भोले बाबांना सांगितलं, तुला वाटतो तसा तो राम नाही म्हणले. ते राम परब्रह्म भगवान परमात्मा आहे. तो एक धर्मरक्षावाय करता आला, यदा यदा हे धर्म, ती लीला आहे त्याच्यावाली म्हणले. ते झाडं ते सामान्य ते ऋषी मुनी जपी तपी म्हणले, त्यांचा उद्धार करतो म्हणले, तो रडत नाही. पटत नाही ना. आई साहेब म्हणले मी परीक्षा घेईन म्हणले, तुम्ही काय माझं आराध्य दैवत येईन, मी त्याचं भजन करतो नाही का. आणि मग आई साहेब गेल्या, या बाबाचं चालू होतं, झाडाला कवळ्या घाल, दगडाला कवळ्या घाल. आता ती ऋषी मुनी जपी तपी त्यांना सगळे आश्वासनं दिली होती भगवंताला, राम अवतारात तुमचं उद्धार होईल, कल्याण होईल. आई साहेबांनी सीतामातेचं स्वरूप धारण केलं आणि समोर येऊन उभं राहिला. भगवंत पाहायलाच तयार नाही ना, आणि इकडं सीते करता रडतो. ती पुन्हा समोर जाती, भगवान परमात्मा परत फिरून असे हे करतात. आणि मग परत एकदम समोर गेल्यावर मग म्हटले, आई तुम्ही इकडं कुठं म्हणले? आई म्हटल्यानंतर मग सगळंच फेल झालं ना. आणि मग कैलासात आले, आणि त्या क्षणापासून भगवान परमात्म्यानं पार्वती मातेचा त्याग केला. विठ्ठल भगवान परमात्मा स्वामी आहे आणि सीता माता आई आहे म्हणले माझ्यावाली. तो तिचं स्वरूप धरलं, संपलं आपलं नातं म्हणले. आता म्हणजे नामाचं महत्व भोले बाबाला कळालं. त्याच नामाचं महत्व जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला प्रथम चरणातून सांगतात. मी तो अल्पमती मी तो अल्पमती काय वर्णू तुझे गुण, काय वर्णू तुझे गुण. उदकी तारिले पाषाण, उदकी तारिले पाषाण. हे महिमान नामाचे, हे महिमान नामाचे. हे महिमान नामाचे, हे महिमान नामाचे. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले.
जगद्गुरु तुकोबाराय प्रथम चरणातून सांगतात, पाषाण म्हणजे दगड तरले नामाना. कारण नाम नामीचा आभेद आहे. देवाचं नाम आणि देव वेगळा नाहीये. जेवढा पावर भगवंतामध्ये आहे, तेवढा भगवंताच्या नामस्मरणात पावर. म्हणजे भगवान परमात्मा गेले निज धामाला, पण त्याचं नाम हे ना आपल्याजवळ. त्या नामामध्ये ते पाषांत तारले त्या काळात, पण आपल्याला कोणा तारलंय? आपण कोणामुळं तरलोय? ह्या नामामुळंच तरलो ना महाराज. आपण संतांनी आपल्याला नाम सोडून दुसरं काही सांगितलं? अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलियुगामध्ये तुम्ही भगवंताचं चिंतन काय नोही केले का चिंतिता विठ्ठले. आता ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं भरपूर ऐकलंय तुम्ही. प्रत्येक घरामध्ये ग्रंथ आहे तुमच्या जवळजवळ. असा एक नामधारक साप. पाठीमाग आवाज येतो का? आवाज येतो का पाठीमाग? गप्पा नका मारू मग. आवाज येतो गप्पा काय आणते मग? ब्रह्मचैतन्य महाराजांना काही मंडळींनी विचारलं का महाराज तुम्हाला एवढं प्राप्त झालंय, एवढ्या सिद्धी प्राप्त झाल्या, तुमच्या मुखातून जे बाहेर पडेल ते खरं ठरत, मिले माणूस जितूट, असं तुम्ही काय केलं? त्यांनी सांगितलं मी नाम सोडून काहीच नाही केलं. कुठं पटत आहे मंडळींना? ही सगळी मंडळी काशीला गेले होते. काशीला गेल्यानंतर पुन्हा एका शास्त्रानं विचारलंच, मला तुम्ही अशी कोणती साधना केली मला सांगा तरी. म्हणले एवढं तुमचं वैभवन, एवढे लोक तुमच्या पाठीमागं असे लागलेत. म्हणले काय सामर्थ्य. महाराज पाण्यात उतरले, गंगेमध्ये काशीमध्ये पाण्यात उतरले, हातामध्ये गंगा घेतली आणि हातामध्ये गंगा घेतली. भगवान सूर्यनारायणाच्या समोर असे उभे राहिले. त्यांनी सांगितलं मी गंगा मातेची शपथ घेऊन सांगतो. म्हटले माझ्या आयुष्यामध्ये मी राम नाम सोडून दुसरं साधन नाही केलं. विठ्ठला 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 जगद्गुरु तुकोबाराय का सामान्य आहे का? ते म्हणते मी अल्पवती हे रामेश्वर शास्त्री ना. राघवे सागरात राघवे सागरात तैसे तुकोबाची अभंग. जगद्गुरु तुकोबारांचा गाथा पाण्यात बुडवलाच होता ना, त्याचं जर रक्षण होऊ शकतंय. म्हणून नाम कोणत्या काळात नामाचा पावर कमी झाला असं काही लोकांना वाटतं. आता इथे विश्वासन नाही, मांडी बिंडी केली त्याचा अग्नी असं नाही, श्वासन त्याचा पावर कमी झाला का? बरेच लोकांना असं वाटतं आता कुठं देव भेटत असतो का, आता कुठं देव राहिला का? जगद्गुरु तुकोबारांच्या काळात काळ वेगळा होता, तो पांडवांचा काळ वेगळा होता. अरे पंचमहाभूत जशीची तशी आहे, हवा तशी आहे, पाणी तसं आहे, सूर्य तसं आहे. अग्नीला हात लावला तर चटका कमी देतो का? आता कमी देत असं मग साक्षात्कार लगेच होईल, करून पाहिजे ना. मग नामाचा पावर कधीच कमी नाही होत, कधीच आपला भाव कमी होत असतो. आपली श्रद्धा जर असेल नामाचा पावर जसाची. नाम कधी नामाग्नी, नाम संजीवनी महाराज म्हणतात. काय नामाबद्दल? जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाची मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. विठ्ठला विठ्ठला मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुझे गुण. भगवंताचे गुण अनंत आहे, अनंत गुणी. ऐका यश स्त्री अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही गुणवर्य वसती जिथं, हे प्रमुख गुण आहे भगवंताचे. पण आपण गातच राहायचे. आपण काय वर्णू उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. ते नळले त्यांना सुद्धा अहंकार झालता बा, त्याला वरदानी होती. ते तुमच्या हाताना दगड तरतीन म्हणले. बराचसा सेतू बांधून झाला होता, त्यांना एक कॉलर टाईट झाली, आमच्यामुळेच सेतू झाला म्हणले. त्यांना काय झालं थोडा, आता भगवंताला लगेच कळतं
न सांगता तुम्हा कळोय. त्याला काय आपोआप कळत असतं. यांना थोडा अहंकार झाला का आपल्यामुळं चाललंय हे, नाही का. मासे आले 2-4 भले मोठे नीन रात्रीतून तिने दिला ना सगळा धिंगाणा करून. मग हनुमंतराय आले, म्हणले याच्यावर राम नाम लिहा. प्रत्येक दगडावर काय करा, राम नाम लिहा. मग ते दगड एकत्र झाले आणि तो सेतू पूर्ण झाला. विठ्ठला 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 भगवंत सगळं सहन करतो. लाथ सहन केली ब्राह्मणाची, लाथ इथं वत्सलांचन म्हणून ते. पण भगवंताला तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू पर्वता समान, देवाला अहंकार सहन होत नाही. आणि इथं अहंकार तर लय लवकर होत. म्हणून जीवनामध्ये अहंकार घालवण्याकरताच साधनं आहे. सगळी साधनं कशा करताय, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला, आणि अभिमान झाला आणि तुका म्हणे मातीत गेला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय विनय साधूचा. साधू हा मोठाच असतो स्वरूपाना, परंतु लहानपण घेत असता चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण पूज्यता डोळा न देखावी. मी तो अल्पमतीहीन, अल्पबुद्धी म्हणले मी. आता जगद्गुरु तुकोबाराय पंचम वेद बाहेर पडलाय, तो वेदाचा अर्थ आपल्याला कळाला. चहू वेदाचे केलेसे विवरण, अर्थही गहन करुनिया. गाथा म्हणजे गाथ्याचं जर पारायण झालं तर वेदाचं पारायणाचं फल आहे. गाथा म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये इतका सोपा परमार्थ जगद्गुरु तुकोबाराय सोडून कोणीच सांगितला नाही. इतका सोपा, दळता दळता हे म्हणावं, राम वेळो वेळा मी गाऊ राम वेळो वेळा मी गाऊ दलिता काठीता दलिता काठीता जीविताचे बाई रे काटे बाई जीविताचे बाई रे बाई रे आराधे आम्ही गाऊ रे आम्ही गाऊ रे राम वेळो वेळा मी गाऊ राम वेळो वेळा मी गाऊ दलिता कांडिता सेपरेट वेळ आहे का आपल्याला? तरी थोडाफार वेळ आहे. माता भगिनीला वेळ आहे का कुठं जायला? पण भगवंताचं चिंतन करता करता स्वयंपाक केला, कोणतंही कार्य. दलिता जनाबाईला काही वेगळा वेळ होता का? दाशी पांडुरंगाचं नामस्मरण करत होती ना. हे करता- सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके उभ्या गाऊ कौतुके तू रे बहुतुके तू रे बात रे बात रे बात रे बात रे बात उभ्या गाऊ कौतुके तू रे अध्यात्म आहे त्याच्यामध्ये. जीवशिव दोन्ही खुंटे गे, हे सामान्य नाही. जनी जाते गाईल आजपर्यंत कीर्ती अमर झाली ना. अध्यात्म आहे त्याच्यामध्ये, फल आहे. हे सगळं फल नामस्मरणाचं हे सांगायचं आहे. झाले राम राज्य काय उने आमाशी झाले. म्हणजे रामराज्य कधी झालंय? राम अवतारही गेला, सत्यही गेलं, कृष्ण अवतार गेला, कलियुगाचे 5000 वर्ष झाले. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात झाले रामराज्य. रामराज्य होणं म्हणजे आपलं अंतकरण तसं होणं, पवित्र जीवन जगणं. रामराज्यामध्ये काय होतं? कुठं कोणी बोलत नव्हतं, सगळं सत्यच होतं ना. सगळं नामस्मरण, यज्ञ, याग, जप, तप, सगळं सत्य, सगळं खरंच होतं. पवित्र जीवन होतं. आज जर एखाद्याचं जीवन तसं असेल तर तो रामराज्यात नाही का? जगद्गुरु तुकोबारायांचं अवतार त्याच्या करता आहे. आचरण तसंच आहे ना. परश्री आम्हा हा म्हणजे रामाचं जसं आचरण आहे, आचरणाला महत्व आहे, लक्षणाला महत्वाचं आहे. परोपकार, नेने परनिंदा, परस्त्रिया साधा भूतदया गाई, पशुचे पालन, तानेल्या जीवन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात इतका पांडुरंगाचं नामस्मरण केलं, राम वेळो वेळा मी तुका म्हणे रामे सुख. अरे गर्भवासाचं विशेष संपला. आता कशाचा गर्भवास?
आम्ही पाय दिला म्हणले त्याच्या काळाच्या माथ्यावर पाय दिला म्हणले नाही का? तुका म्हणे पावटणी करू स्वर्गात धन्य आम्ही जन्मालो दास विठो इह लोकेचा हा देव देव इच्छिता ती पाहि धन्य आम्ही जन्म आयुष्याच्या साधने आनंद पदवी गेली विठ्ठल 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 ही नामाच्या गजराना रामराज्य होत असतो निश्चित होतं महाराज काय रामराज्यामध्ये समाधान असतं शांती असतो आनंद असतो आपल्या घरामध्ये मंदिर तयार होतं मंदिर आपल्या घराचं मंदिर होतं नवे नवं ह्या देहाचं मंदिर होतं धन्य जागो गुरु महिमा देही दाविला देव ह्या हृदयामध्ये धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या हृदय बंदी खाना केला आता कशाच्या ताकदीवर सारखा गजर चालू आहे नामस्मराना राम वेळोवेळ आम्ही म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुझे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे काय महिमा आहे नामाचा अरे दगड तरले आपण तर चालते बोलते माणसं आहे आपण नाही तरणार का आता उद्धरलो आता उद्धरलो माऊलीचं प्रमाण तेच जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण तेच आम्ही जे तरलो असून भगवंताच्या नामस्मरणाना गुरु कृपेना भगवंताच्या चिंतनाना ही गोष्ट घडत असते म्हणून मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुझे गुण उदकी तारिले पाशा आणि महिमान नाम किती चांगले हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले कधी कोळावो तारिले कभी कोळा उधारिले मुक्ते राक्षसा मुक्ते मेरा राक्षसा चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाम चांगले चांगले किती चांगले नाम प्रल्हाद उच्चारी माऊली म्हणले ना नाम प्रल्हाद उच्चारी पुढं काय आहे? उचलून घेतला कडेवरी काय प्रल्हादाना नामस्मरण केलं त्या अवतारामध्ये भरपूर नाम बरवया बरवंट म्हणजे नाम किती चांगलं हे त्यांना सांगायचं आहे नाम पवित्र आणि चोखट नाम जपी शुलपानी निळकंठ आणि तो बाबाचं हे त्याच्यामुळंच इथं विषय तो आलाय ना माझे कपी कुळ उदरले मुक्त केले राक्षस नाम चांगले चांगले कंठात धरणं म्हणजे जसे गोपीने धरलं कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जेनी काय करताय मनी म्हणजे नाम मनी हा शब्द नामाला वाव कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश त्याचा परिणाम काय होतो ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान व्यापक होतं विठू जळी स्थळी भरला रीता जे जे भेटे भूत तेते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जान माझा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेद भेद भ्रम मंगळ भेद भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेद भेद भ्रम मंगळ भेद भेद भ्रम मंगळ परिणामी नामस्मरणाला ज्ञान प्राप्त होतं ते व्यापक होतं ज्ञान प्राप्त आणि ती खरं भगवंताचं दर्शन आहे. म्हणून नाम चांगले चांगले डबल वापरलंय. नाम चांगले चांगले माझी कंठी राहो भली कपी कुळ धरली. सगळ्या कपी कुळाचा उद्धार केला. वानरांचा उद्धार होतोय. आपला नाही होणार का? आपला होणार नाही का? तिकडं माऊलींना रेडा बोलावला आहे. मुकुंद राजाने त्या घोड्याला समाधी लावली. मग आपण तर त्याच्याकरताच भगवंताला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया जेने तू जोडशी नारायण. वाली सुग्रीव यांचा उद्धारच केला ना. वालीला देवानं मारलं. त्याच्या पुढचा अध्याय वाचा तुम्ही. तो वाली शुद्ध झाला त्या बाणाना राम नामाना शुद्ध झाला. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल बाण म्हणजे रामबाण. तो आपल्या हृदयाला लागला पाहिजे. तो जर राम नामाचा बाण आपल्या हृदयाला लागला ना आपलं अंतकरण पवित्र होतं महाराज. त्या अध्यायामध्ये ज्यावेळेस भगवंतांना बाण मारला कसा मारला काय आता तुम्ही सगळं रामायण ऐकलेलं आहे. तो बी वर्मा त्याच्या गळ्यामध्ये माला होती. विजय माला होती. जोपर्यंत त्याच्या गळ्यात ती विजय माला आहे तोपर्यंत त्याला कोणीच मारू शकत नव्हतं आणि समोरून तर कोणीच मारू शकत नव्हतं. त्याला लई बरं होती. तो लईच त्याचं सुरुवातीपासून ते ब्रह्मदेवाच्या याच्यापासून तयार झालेली ती फारच वाली आणि सुग्रीव. महत्वाचा मुद्दा ज्या वेळेस भगवंतानं त्याला मारलं आणि ज्या वेळेस तो खाली पडला त्यावेळेस तो इतका शुद्ध झाला आणि देवाची स्तुती करायला लागला. मग शुद्ध झालोय म्हणले मी. तो मग त्याला खरं देवाचं स्वरूप कळालं. देवाचं दर्शन आणि मग स्वतःच्या हातानं आपल्या मुलाचा हात देवाच्या हातात दिलेला आहे त्यानं. अंगदाचा हात आपली पतिव्रता तारा तिला सांगितलं आता रडू नको म्हणले. अरे मी आता माझा उद्धार केला म्हणले देवाना. श्रीकृष्ण कोपून ज्याशी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. विठ्ठल त्या वालीला सांगितलं मी आता वैकुंठाला चाललो. मी रामरूप झालोय म्हणले. आता मला आता सुख नाही दुःख नाही. मी अशा स्थितीत गेलो. मुक्त करून टाकलं देवानं मला. म्हणजे हा परिणाम कशाचा आहे? राम नामाचा आहे. विठ्ठल राम नाम की औषधी खरी नेसे खाय अंग रोग व्यापे नाही भव रोग मिट जाय. अरे ब्रह्मरस घी काढा तेने पिढा. पण पथ्य सांभाळावं लागते. पित्त होतं म्हणलं काही पथ्य सांभाळले. पित्त झालं जर भजी खाली तर मग तरच होणार. तसं नामधारकाला काही पथ्य सांगितले ना काही दोष सांगितले. 10 दोष सांगितलेले शास्त्रानं. तसं आपण निदान महत्वाचे तरी पाळले पाहिजे. खोटं बोलायचं नाही. कोणाची निंदा करायची नाही. कोणत्या साधू संतांची निंदा करायची नाही. नामाची निंदा करायची नाही. 10 नाम अपराध टाळून जर नामस्मरण केलं तर फलप्राप्ती आहे. विठ्ठल लई नामस्मरण केलं जर एखादीची निंदा केली होळीच झाली समजायची ते पुण्याची. होळी होत असते. ही निंदा द्वेष मत्सर आपला नाही ना का कोणी करेना. आपली काय करायचं ते करू दे. उलट आपलं पाप धुतोय तो. आपलं आयतं धुणं धुतोय तो. आपलं जळत असतं पण आपण कोणाची नाही करायचं. आज्ञानी जाय ना का करेना. पण आपण भगवंत प्राप्तीला निघालो ना. आपला बॅलन्स कट नाही झाला पाहिजे. आपलं जीवन असं पवित्र शुद्ध आचरण पाहिजे. मग आपला बॅलन्स वाढत असतो महाराज. म्हणून नाम काय करतंय? नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळव धरिले मुक्त केले राक्षसा. आणि मग हनुमंतरायानं द्रोणागिरी कशी आणली अभंगाच्या 3य चरणात. द्रोणागिरी कपी हाती आनविला सीतापती
सीतापती थोर केली ख्याती थोर केली ख्याती भरत भेटी समाई नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले राम रावणाचं युद्ध झाले, शक्ती लागलेली, लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे. लक्ष्मण खाली पडलेला आहे, भगवंताला मांडीवर घेतला आणि भगवान परमात्मा रडतात. आता शक्ती म्हणजे ती सामान्य नव्हती, भरपूर प्रयत्न केले पण ती आत हृदयाला लागलेली शक्ती होती. आणि मग आता काय करायचं, मग तो वैद्य आणला, सुसेन वैद्य, त्या काळचा डॉक्टर, तो स्पेशलिस्ट, तो लंकेतलाच होता बरं का, तो येत नव्हता. लय भारी संवाद आहे त्याच्यामध्ये, इतका रामायण म्हणजे काय आहे, रामायणाला नाही ज्याला वेळ ना त्याला निदान ते रामानंद सागरचं तरी हनुमंत गेले त्याचं दुकानच उचलून आणलं. अरे म्हणले डॉक्टरला काय शत्रू मित्र नसतो म्हणले, तू डॉक्टर आहे ना म्हणले, डॉक्टरचा धर्म सांगितलाय त्याला, डॉक्टर कसा असावा, त्याला रामाचं सैन्य वेगळं आणि रावणाचं असं नसतं म्हणले, तुला यावं लागेल म्हणले. तो म्हणले पण हा रावण कसा आहे तुला माहीत नाही का, त्याचं जसं दुकान उचललं तसं घेऊन आला. मग त्यांना सगळं नाडी वगैरे तपासल्यानंतर त्यांना सांगितलं हिमालयात जावं लागेल, द्रोणागिरी आणावं लागेल, ती बी सूर्याची किरण पडण्याच्या अगोदर आणला तर लक्ष्मण वाचतो, अन्यथा अशा सोडून द्या म्हणले. पाहता किती प्रसंग अवघड आहे. पुढं ते हिमालय, द्रोणागिरी, आणि ते काय असं मोकळं नाही, त्याला सिक्युरिटी आहे पुढं. आणि मग ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू हनुमंतराय आले म्हणले, दर्शन घेतलं, घेऊन येतो म्हणले तुमच्या कृपेना. का भगवंताचं नामस्मरण शक्ती आहे, नामस्मरणाची शक्ती, नाम चांगले चांगले माझे द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती. आणि मग निघाले महाराज. जाताना राक्षसांनी भरपूर त्रास दिला, त्यांचा उद्धार करून टाकला, तो कालनिमी वगैरे सगळे. आणि तिथं गेले तर तिथं संरक्षण होतं, त्या वनस्पतीला स्पर्श केला की त्या लगेच गुप्त व्हायच्या. ज्या वनस्पती आणायचे आहे, शिवाय सूर्याचं किरण पडण्याच्या अगोदर आणायचे, अन्यथा मग काही उपयोग नाही. आणि मग ते हे व्हायला लागल्या ना, आता काय करायचं, त्या वनस्पती लगेच अदृश्य व्हायच्या. त्या बाबांना लगेच वेढाच टाकला डोंगराला. डोंगरच उचलला ना, कशाची ताकद आहे, नाम चांगले चांगले माझे भगवंताची जेवढी शक्ती त्याच्यापेक्षा नामाची शक्ती जास्त आहे. विठ्ठला 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 आणि मग तो द्रोणागिरी घेतली आणि निघाली. पण येताना नंदीग्रामातून येत होते, येताना नंदीग्रामामधून येत होते. तिथं भरताची तपश्चर्या चालू होती. भरत काय फक्त पादुकाची पूजा करीत होता, गादी करून नसा बसला तो भरत. आताचा भरत काय करीत सांगता येत नाही. आणि मग त्याच्यावाला नामस्मरण चालू आहे. त्यानं ते जाताना वरून पाहिलं द्रोणागिरी, तो मोठा पर्वत, सगळं जाताना पाहिलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता कलीचा वार आहे, आता काय घडन काय कोणी सांगू शकत नाही, नाही का. आणि मग भारताला असं वाटलं कोणीतरी राक्षसी मोठा मोठा कोणीतरी, ते भला मोठा डोंगर ते. तोपर्यंत हनुमंतरायची भरताची भेट काय झालेली नाही, आता भेट झालेली आहे ती. भरत भेटी समय त्याचं चरण आलेलं आहे. आणि मग भरताना पाहिलं हे आपल्यावर काहीतरी संकट दिसतंय म्हणले. आणि मग भरताना बाण लावला. आता भरत काय साधा होता का, भरत काय सामान्य नव्हता, आता एकाच पिंडातली आहे ती. विठ्ठल भरताना बाण लावला आणि तो बाण लागल्यानंतर हनुमंतरायला बाण लागला आणि हनुमंतराय खाली पडले, द्रोणागिरी खाली पडले, बेशुद्ध पडले हनुमंतराय. पण हनुमंतरायचं नामस्मरण चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम,
राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम 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 भजन चालू आहे बेशुद्ध अवस्थेमध्ये जागृती स्वप्नी पांडुरंग आणि एक दुसरी तिन्ही अवस्थेत भजन चालत असतं. आपण जागृतीत करतो पण जो जागृतीत करतो त्याला स्वप्नात सुद्धा नामस्मरण जातं. सुषुप्तीस भजन चालू आहे बेशुद्ध अवस्थेमध्ये हनुमंतराय. मग भरताना ऐकला रे हा तर रामाचं नामस्मरण करतो. भरत पळत गेला पाहिलं तर हनुमंतरायचं भजन चालू आहे श्रीराम जय राम श्रीराम जय राम. मग पाणी शिंपलं उठवलं जागं केलं आणि उठल्यानंतर मग कडकडून आलिंगन दिलं ना. आलिंगने संताची या दिव्या दोघे महात्मे दोघे महापुरुष आहे. मग विचारलं हे काय लिहिलंय म्हणले. अरे म्हणले मग असं असं म्हणले सांग मला रामायणात. अरे म्हणले तिकडं काय प्रसंग आहे म्हणले. तो राम रडत आहे म्हणले. सूर्य उदयाच्या अगोदर मला हे सगळं दवाखाना तिथे घेऊन जायचं आहे आणि तुला रामायण सांग काय ताकद आहे म्हणले सूर्याची उगायची. सूर्याच्या वंशातली ही मंडळी आहे. हे सूर्याच्या वंशातले माझ्याकडे काय ताकद आहे म्हणले. जोपर्यंत माझा बाण आहे तोपर्यंत सूर्य उगवणार नाही म्हणले. सांग रामायण. रामायण सांगावं लागलं. विठ्ठला विठ्ठल 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 जे पार भरद्वाज ऋषीच्या आश्रमापासून तर शक्ती लागेपर्यंत अख्खं रामायण सांगितलं तेव्हा आता तुला जाऊन देत असतो म्हणले. आता माझ्याकडे असा बाणे पर्वता सगट हनुमंतराय म्हणले तुला पोच करतो तू एका क्षणात. हनुमंतरायनं सांगितलं माझ्याकडे तुझ्यापेक्षा रामबाण मोठा आहे. मला या बाणाची गरज नाही म्हणले. माझ्याकडे अशी शक्ती आहे म्हणले राम नामाची शक्ती का माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत मला अडचण नाही आली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल सोनागिरी कपी हाती आनविला थोर केली ख्याती भरत भेटी समय. आणि मग ती जी आईले होती शिळा तिचा कसा उद्धार केला हे चौथ्या चरणात मला सांगा. शिळा होती मनुष्य झाली शिळा होती मनुष्य झाली शिळा होते मनुष्य झाले शिळा होते मनुष्य झाले थोर फिरती वाखाणी थोर फिरती वाखाणी रती वाखनेले रती वाखनेले लंका दहन दहन केले लंका दहन दहन केले लंका दहन केले लंका दहन केले हनुमंत काशाने हनुमंत काशाने हनुमंत काशाने हनुमंत काशाने अहिल्या गौतम ऋषीच्या शापानं शिळा झालेली इथे रामायणात आपण ऐकलं. आता आपण त्र्यंबकला गेलो होतो. वर जे गेलो होतो ते मंदिर जे होतं ते कोणाचं होतं? गौतम ऋषीचंच होतं. तिथं त्यांचं वास्तव्य होतं
ही अहिल्या म्हणजे ब्रह्मदेवाची मुलगी आहे. इतकी सौंदर्य, तिच्या सौंदर्याला काही मापच नाही. तिच्यासारखे सौंदर्यच कोणाला नव्हतं, म्हणून तो इंद्र बहाळा होता आणि सारा खेळ झाला तो. म्हणून शाप दिला होता ऋषीना. रामायणामध्ये फार मोठा गोड प्रसंग आहे. हे चालवली होती तिकडं विश्वामित्रांना लग्नाला आणि रस्त्यानं तो आश्रम दिसला. म्हणले इतका मोठा आश्रम सुनाटी. आणि मग ते सगळं आता पंचवटी वगैरे तो नाशिकचाच सगळा रामायणाचा भाग येतो. म्हणजे आपण किती भाग्यवान आहे. त्या परिसरात राहणारी मंडळी आहोत आपण. गौतम ऋषींची तपश्चर्या गुरुचरित्रामध्ये सांगितली. त्या काळामध्ये सारखं पाणी होतं तिथं, त्र्यंबक तो जो भाग होता ना. मग काय असं अन्नधान्य नव्हतं, तपस्या करायची फक्त. मग जाताना साडी पेरायच्या, स्नानाला जाताना साडी पेरायच्या आणि येताना सोंगून आणायच्या, त्याचा भात करायचा आणि मग तो प्रसाद म्हणून खायचा. विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला. आता विज्ञान किती जरी प्रगत झालं पण इतकं जलद तर काय भात भेटणार नाही. भेटन जाताना साडी पिरीत जायच्या आणि येताना. म्हणजे तपश्चर्याची शक्ती होती महाराज गौतम ऋषींची. म्हणजे ती पावनभूमी आहे. आपण जो गेलो तो परिसर, ऋषी मुनी जपी तपी आतापर्यंत किती जपी तपीने तिथं प्रदक्षिणा केल्या. मग असा त्या आश्रमामध्ये भगवंतांना विचारलं विश्वामित्राला हे काय म्हटले. मग सगळं रामायण सांगावं लागलं त्या बाबाला. का ह्या बाबांना शाप दिला आणि ती झाली म्हणले शिळा, तुझा स्पर्श झाला का सगळं काम होतंय म्हणले. मग ह्या बाबाचा चरणाचा स्पर्श म्हणजे नुसता उद्धाराचं निमित्त आहे ते. आणि ती लगेच प्रगट झाली ना तिथं, पहिल्या प्रगट झाली. असा तो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली, लंका दहन केली, हनुमंत काशाली. मग हनुमंत रायानं एवढा पराक्रम केला, कशानं केला? राम नामानं केला. विठ्ठला विठाला 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 खरं जर रामकथा ऐकायची असली तर नाथ महाराजांची भावार्थ रामायण असं निवांत आयुष्यामध्ये एकदा वाचावं. निवांत डोकं पाहिजे बरं का, पण डोकं मोकळं पाहिजे. हे दुसरं रामायण डोक्यात नाही पाहिजे आपल्या काही. मग डोकं एकदम मोकळं जर असलं ना आणि नाथांचं जर भावार्थ रामायण वाचलं ना महाराज, अध्यात्म आहे त्याच्यामध्ये. अध्यात्म आहे. कथा तर सगळ्यात कोणी रामायण सांगा नाही का, पण रामायणातलं जे अध्यात्म आहे नाथांनीच सांगावं, संतांनीच सांगावं. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिनी, लंका दहन केली, हनुमंत काशाने. शुद्ध केली जशी ती. सोनं शुद्ध केलंय, सोन्याची कुठं जळत असते का? जेवढं तापवलं तेवढं शुद्ध होत असतं. विठ्ठला विठाला 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 जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात. राम जानकी जीवन राम जानकी जीवन योगियाचे निधन योगियाचे निधन राम राजीव लोचन इकडे म्हणले विठ्ठल आमुची जीवन, तसा राम जानकीचं काय आहे म्हणजे सीता मातेला सगळे म्हणत होते तू कशाला वनवासात जाती, तू कशाला, तुला कुठं, तिला नव्हतं काही बंधन. वनवास हा रामाला होता ना. पण तुका म्हणे पतिव्रता, पतिव्रता धर्म आहे ना. तिनं सांगितलं, सगळे म्हणत होते तू अयोध्येत राह. तिनं सांगितलं जिथं राम आहे तिथं अयोध्या आहे म्हणले. विठ्ठला विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला राम
जानकी जीवने कसं नामस्मरण असं अजून सांगितलं. योगी याचे निज ध्यान. योगी कोणाचं ध्यान करतात? त्या निर्गुण स्वरूपाचं ध्यान करतात. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रामध्ये महाराज एकदा काशीला गेले आणि काशीवरून सगळ्यांना बसून दिलं. म्हणजे तुम्ही जा आता रेल्वेनं गोंदवल्याला, मला थोडं काम आहे. आणि मग शूलपाणीचं जंगल करीत महाराज आले. जंगलामध्ये एक गुहा होती मोठी, पण त्यांचा एक शिष्य म्हणले महाराज मला तुमच्या बरोबरच यायचं. महाराज लय आग्रह करीत होते, येऊ नको म्हणले, जंगल आहे असं आहे तसं आहे. तो काही केला ऐकानाच. लहान मुलं जसं मागं लागतं तो आलाच. गेले महाराज त्याला घेऊन मोठ्या गुहेमध्ये गेले. त्या गुहेमध्ये गेल्यानंतर सगळं अंधार होता आणि एक जुना जप करीत होता. योगी याचे निज ध्यान. हा बाहेरच थांबला. महाराजांचा एक शिष्य होता, तो गुहेच्या बाहेर थांबला आणि महाराज मध्ये गेले. मध्ये गेल्यानंतर मग तिथं त्याचं तेज अशा जटा हे काढलेला. महाराज गेले तसे त्याच्या डोक्यावर हात ठेवला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी. मग त्यांना डोळे उघडले. तो म्हणला राम अवतार झाला का म्हणले. कव्हा आपल्याला कव्हा बसायला असं कशाचं ध्यान करत असं. महाराज म्हणले राम अवतारही झाला, कृष्ण अवतारही झाला आणि कलियुगाचे इतके 1000 वर्ष गेले म्हणते. मग महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचा उद्धार केला. विठ्ठल योगी याचे निज ध्यान. योगी ज्याचं ध्यान करते, रामनामाचं ध्यान करतात, निर्गुणाचं ध्यान करतात. मग त्या योग्यांना विचारलं, मला इथं कलीचा वास येतो म्हटले. कोणा विचारलं? त्या योग्यांना विचारलं, मला इथं कलीचा वास येतो. तो बाहेर बसला होता ना दारात. याचा अर्थ महाराज कलियुगातले नव्हते. विठ्ठल राम जानकी जीवन. योगी याचे निज ध्यान. राम राजीव लोचन तुका चरण वंदितो. असं नामाचं महात्म्य जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आपण एकदा भगवंताचं मोठ्या प्रेमानं भजन करू. विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक. किती मोठे पुरावे. आपल्यासारखे वाल्मिक तिथं बसवले, याच्यापेक्षा अजून मोठं काय पाहिजे. म्हणून हा सगळा प्रताप जर असं नामाचा असन. म्हणून खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. आता प्रसाद वाट पाहत आहे आपली नाही का. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला करू नका काही संत संग धरा. पूर्वीचा दोहरा उगवेल सत्संगती घडावी. श्रवण घडावं. श्रवणी कीर्तनी झाली ती पावन. आपलं अंतिम ध्येय जीवनातलं
आपलं जीवनातला अंतिम ध्येय हे बाकीच्या गोष्टी नाही आहे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. पांडुरंग बाप रखुमा देवीवरू न विसंबे सर्वता, निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. पांडुरंग ह्या परिवाराला धन्यवाद. पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं सुंदर असं आता हरिकथा भोजनाची आहे बी, आणि याच्यानंतरही पुन्हा उदरभरण हे जाणीजे. या कुटुंबाला धन्यवाद. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी समर्पित करू. याला संतांचं भजन करू. ज्ञानोबा राया